नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण 100 ते 125च्या दरम्यानच्या संख्यांचे वर्ग पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, अत्यंत सोप्या पद्धतीने आपण वर्ग फाइंड आउट करणार आहोत. सपोज मला वर्ग फाइंड आउट करायचे 101, म्हणजे 101चा वर्ग मला फाइंड आउट करायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो काय करा, तुम्ही या 01 या संख्येचा वर्ग काढा. 01 या संख्येचा वर्ग सिंपली किती येणार आहे? 01च येणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे 01 जे दिसतंय ना, 01, तर याची दुप्पट करा. 01ची दुप्पट किती येणार आहे? 2 येणार आहे. 02 तर हे म्हणजे 102 येणार आहे, होय ना. 101 मधल्या या 1ची दुप्पट करा म्हणजे 2, म्हणजे इथे लिहा किती? 102. हे अशा पद्धतीने लिहा. म्हणजे हा जो वर्ग बनून आला आहे ना, तो आलेला आहे 101चा. त्याच्यानंतर तुमचा वर्ग आपण नेक्स्ट वन वर्ग 102चा वर्ग आपल्याला फाइंड आउट करायचे. सिंपली काय करा मित्रांनो, वन सेकंड, या 2चा वर्ग घ्या. 02चा किती येणार आहे? 04 येणार आहे, बरोबर आहे. 04 आल्यानंतर या 102 मधल्या 2ची दुप्पट करा. 2ची दुप्पट 4 आली, ती लिहा कशी? 104, बरोबर आहे. हा झाला 102चा वर्ग. त्याच्यानंतर मित्रांनो 103चा वर्ग बघा. 103चा वर्ग आपण कसा करतोय? या 3ची काय करा? वर्गसंख्या तयार करा. 3चा वर्ग घ्या, किती आला? 09, बरोबर आहे. आणि या 3मध्ये 03 मध्ये अजून 3 ॲड करा, म्हणजे त्याची दुप्पट करा. किती होणार आहे? 106 होणार आहे. आता हा जो वर्ग बनून आला आहे तो कितीचा आला आहे? 103चा आला आहे. नेक्स्ट वन ॲज इट इज आपण 104चा वर्ग पण फाइंड आउट करणार आहोत मित्रांनो. कशा पद्धतीनं? 4ची दुप्पट लिहा. आता मात्र मित्रांनो 4ची दुप्पट आपल्याला 16 लिहावी लागेल, बरोबर आहे. 4ची दुप्पट 16, एक युनिट प्लेस आणि एक 10 प्लेस, या अशा पद्धतीनं आपल्याला वर्ग लिहायचा आहे. जर 3 संख्या आल्या तर एक कॅरी जाणार आहे, हे लक्षात ठेवा आपल्या मागील नियमाप्रमाणे. 4चा वर्ग केला आपण, 4 चौक 16 आला. त्याच्यानंतर 104ची दुप्पट करा. कशी करा? 108 लिहा. 4ची दुप्पट करा फक्त, म्हणजे हा जो वर्ग बनून आला तो आला 104चा. त्याच्यानंतर मित्रांनो कितीचा वर्ग आपण लिहिणार? 105चा वर्ग, बरोबर आहे. पुन्हा काय करा? वन सेकंड, या 5ची दुप्पट करा, 5चा वर्ग करा. 5 5 25 लिहा. आणि ह्या 105ची दुप्पट कशी लिहा? 110 अशी लिहा. हा झाला 105चा वर्ग. सिंपली मित्रांनो असं जरी आपण केलं, बघा आपण काय करतो? 5 5 25 करतो, शेवटला 5 आहे म्हटल्यावर, आणि 10 गुणिले 11 केलं तर किती येणार आहे? 110 येणार आहे. म्हणजे शेवट जरी रिझल्ट आपण ओव्हरऑल बघितला तरी एवढाच येणार आहे मित्रांनो, वर्ग एवढाच येणार आहे. फक्त ज्या संख्येच्या युनिटला 5 असतात त्यांचा वर्ग आपण अशा पद्धतीनं फाइंड आउट करतो. आता नेक्स्ट वन आहे बघा मित्रांनो. नेक्स्ट वन सपोज आपण घेतलं 108 घेतलं, होय ना. तर 108चा वर्ग कशा पद्धतीनं फाइंड आउट होणार आहे मित्रांनो? बघा काय होणार आहे या ठिकाणी. 8चा वर्ग होणार आहे, 8 8 64, आणि 108ची दुप्पट होणार आहे. कशी होणार आहे? 116 होणार आहे. आणि हा जो वर्ग बनून आला आहे तो कितीचा आला आहे मित्रांनो? 108चा आलेला आहे. आता बघा त्याच्यानंतर काय होणार आहे मित्रांनो? आपला 111चा वर्ग सपोज घेऊया आपण. आता गंमत काय होणार आहे बघा, ज्यावेळेला आपण 111चा वर्ग फाइंड आउट करतो, आपल्याला काय करायचं? सिंपली आपल्याला या 11चा वर्ग करायचा आहे. 11चा जो वर्ग आलेला आहे तो किती आलेला आहे मित्रांनो? 121 आलेला आहे. पण लिहायचा आहे कसा? 21 लिहायचा आहे. 1 कॅरी घ्यायचा आहे, होय ना. 1 आपला कॅरी दिलेला आहे, आपण इथे घेऊया, ठीक आहे. आता काय करा? या 11ची दुप्पट करा. 11ची दुप्पट किती होणार आहे? 22 होणार आहे, म्हणजे 122 होणार आहे. आणि हे 1 त्याच्यामध्ये ॲड होणार आहे मित्रांनो, म्हणजे हे किती होणार आहे? 123 झालं, बरोबर आहे. 123 हा जो वर्ग बनून आला आहे तो कितीचा आला आहे मित्रांनो? 111चा आलेला आहे. त्याच्यानंतर सपोज आपण घेऊया वर्ग 114चा घ्या, बरोबर आहे. 112चा पण वर्ग ॲज इट इज तसाच फाइंड आउट करा. 13चा पण तसाच करा. आता आपण 14चा करूया फाइंड आउट. 14चा वर्ग फाइंड आउट करताना काय करणार आहे मित्रांनो? आपण सिंपली काय करणार आहे? 14चा वर्ग घेणार आहे. आता 14चा वर्ग किती येतो? 196 येतो. एवढे तरी वर्ग आपल्या पाठ पाहिजेत.
किमान 1 ते 30 किंवा 1 ते 40. मग आपल्याला बाकीचे वर्ग अगदी पटापटा करता येतात मित्रांनो. फक्त एवढे वर्ग तुम्ही पाठ करा, तोंडपाठ 1 ते 40. आता बघा 14चा वर्ग, 114 मधील 14चा वर्ग आपण किती घेतला, 196 घेतला, 1 कॅरी गेला. आता 14ची दुप्पट घ्या, 14 दुने 28 बरोबर आहे. म्हणजे 128 आणि 1 किती झाले, 129 बरोबर, 129 झाले. आता हा जो वर्ग बनून आलाय तो कितीचा आलाय, 114चा आलाय. आता नेक्स्ट वन आपण जरी घेतला मित्रांनो, नेक्स्ट वन जरी आपण घेतली संख्या, सपोज आपण घेतली 115, होय ना. आता 115चा वर्ग कसा फाइंड आउट होणार आहे बघा. काय होणार आहे, 15ची दुप्पट होणार आहे का, नाही दुप्पट नाही होणार. 15चा वर्ग होणार आहे. 15चा वर्ग किती येणार आहे, 225 येणार आहे. आता 2 कॅरी जाणार आहे मित्रांनो, 2 कॅरी जाणार आहे. 15ची दुप्पट करा, 30 होणार आहे. आणि 30मध्ये हे 2 ॲड होणार आहेत म्हणजे 132 होणार आहे. आता हा जो वर्ग बनून आला आहे तो कितीचा आला आहे मित्रांनो, 115चा आला आहे. वन्स अगेन आपण कितीचा वर्ग बघूया. आता आपण वर्ग बघूया. सपोज आता 21चा बघूया, होय ना, 21चा वर्ग बघूया. बाकीच्या वर्गामध्ये पण एवढं खास काय नाही मित्रांनो. 16चा वर्ग, 116चा वर्ग तुम्ही फाइंड आउट करू शकता याच ट्रिकनं. 117चा करू शकता. आता काय करायचे, सिम्पली 121चा वर्ग, सॉरी येस 121चा वर्ग आपल्याला फाइंड आउट करायचे. सर्वप्रथम 21चा वर्ग लिहा. 21चा वर्ग किती येतो, 441. 41 यादी ती लिहिलं, 1 कॅरी घेतला. आता ह्या 21चा डबल करा, 21चा डबल, 21 दुने 42 आणि त्याच्यामध्ये हे ॲड करा म्हणजे 142. 21 दुने 42 झाली ना, म्हणजे 142 घ्यायचे इथे मित्रांनो, 142 घ्यायचे. आणि 142मध्ये हे 1 ॲड करायचे म्हणजे 143. हा जो वर्ग बनून आला तो कितीचा आला, 121चा आला. आता 126चा घेऊया मित्रांनो, 126चा बरोबर आहे, 126चा घेऊया बरोबर आहे. आता 26चा येस, वन्स अगेन तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी 26 या संख्येचा वर्ग करायचा आहे. तो किती येणार आहे मित्रांनो, 26 या संख्येचा वर्ग बघा, 26 या संख्येचा वर्ग किती येणार आहे, 676 येतो मित्रांनो, 676. आपण 76 ॲज इट इज लिहिले, आपले 6 कॅरी गेले. आता 26 दुने 52 आणि 52 आणि 6 किती झाले, 56. किती झाले, सॉरी 52 आणि 6 येस, 52 आणि 6 किती झाले, 58 मित्रांनो, म्हणजे 158 येणार आहे तिथं, होय ना. हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो कशाचा आला आहे, 126चा आला आहे मित्रांनो. आपण 125पर्यंत फाइंड आउट करणार होतो मित्रांनो, पण आपण 126पर्यंत गेलो. ठीक आहे, आपण त्याच्यामधले स्क्वेअर फाइंड आउट करूया. 122चा करूया, होय ना. 122चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करणार आहे, वन्स अगेन आपण तेच करणार आहे मित्रांनो. 22चा स्क्वेअर सर्वप्रथम, 22चा स्क्वेअर माहीत पाहिजे, पाठ पाहिजे. किती आहे, 484 आहे. 4 कॅरी आहे, त्याच्यानंतर 122 त्याची दुप्पट करा, 144 होणार आहे बरोबर आहे. म्हणजे 22ची दुप्पट करा, 144, त्याला 100 जोडा, त्याला 100 जोडा, 144 करा. 144मध्ये हे 4 ॲड करा, किती होणार आहे, 148 होणार आहे. आता हा जो स्क्वेअर बनून आला आहे तो कितीचा आला आहे मित्रांनो, येस कितीचा आलेला आहे, 22चा आलेला आहे. तर आता एक इंटरेस्टिंग मोड या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे आपण 125चं पण पुढे जाऊया मित्रांनो. एक इंटरेस्टिंग मोड आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. तर आता सपोज आपण 132चाच करूया फाइंड आउट, 132चा. आता 132चा जर आपण स्क्वेअर फाइंड आउट करायचं म्हटलं तर 32चा स्क्वेअर किती माहीत पाहिजे तुम्हाला. 32चा स्क्वेअर आहे 1024 बरोबर आहे. 32चा स्क्वेअर आहे 1024. 24 आपण ॲज इट इज लिहिले बरोबर आहे, 24 ॲज इट इज लिहिले. त्याच्यानंतर आपले 10 कॅरी गेले, होय ना. आता 32 दुने किती होणार आहे मित्रांनो, 32 दुने 64 होणार आहे, म्हणजे 164 झाली. आणि 164मध्ये हे 10 ॲड झाले म्हणजे किती झाले, 174 झाली. आता हा जो स्क्वेअर बनून आला ना मित्रांनो तो 132चा आलेला आहे. कितीचा आलेला आहे, 132चा. हे बघा, हे अशा प्रकारे आलेला आहे 132चा स्क्वेअर. आपण काय केलं, 32चा स्क्वेअर केला, तो 1024 आला. 24 इथं लिहिलं, 10 कॅरी घेतलं बरोबर आहे. हे असं होतं, 24 इथं लिहिलं, आपण 10 कॅरी घेतलं आणि 132चं डबल केलं, 32मधल्या 32चं डबल केलं. 32 दुने किती झाले, 64 झाले. आणि 64मध्ये आपण मित्रांनो 10 ॲड केले, आपलं किती आलं, 174 आलं. ते आपण ॲज इट इज लिहिलं आणि आपला पूर्ण वर्ग हा बनून आला
17,424 32चा वर्ग. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीनं आपण स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो बघा. ही ट्रिक तुम्ही लक्षात घ्या. वन्स अगेन आपण एक सोप्या पद्धतीने एक ट्रिक बघूया. सपोज आपण 112चा वर्ग फाइंड आउट करतो मित्रांनो, बरोबर आहे. 112चा वर्ग. तर कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आता पुन्हा एकदा मी तुम्हाला एकदम सर्व विस्तारित सांगतो, सगळं विस्कटून सांगतो तुम्हाला. बघा 12चा वर्ग काय करा, 144 घ्या, बरोबर आहे. 12चा वर्ग, कारण 100पेक्षा 12ने जास्त आहे. 12चा वर्ग 144 घ्या, बरोबर आहे. आता काय करा, 44 ॲज इट इज लिहा, बरोबर आहे. 1 कॅरी घ्या. त्याच्यानंतर काय करा, या 44ची दुप्पट करा, सॉरी या 12ची दुप्पट करा. 12 दुने 24 होणार आहे, बरोबर आहे. 24 झाले आणि 24मध्ये 1 ॲड करा, 25. हा जो स्क्वेअर बनून आला आहे मित्रांनो तो कितीचा आलेला आहे, तर 112चा आलेला आहे. वन्स अगेन मित्रांनो आपण अजून एक संख्या घेऊया. सपोज आपण घेतली 113 घेतली, बरोबर आहे, जी आपण घेतली नव्हती अगोदर. आता सिम्पली तुम्हाला सगळं विस्कटून सांगतो. आता 13चा वर्ग घ्या. 100च्या पुढे संख्या किती आहे, 13 आहे. 113 म्हणजे 100च्या पुढे 13. 13चा वर्ग घ्या, 169, बरोबर आहे. 69 ॲज इट इज लिहा, कॅरी 1 घ्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर 13ची दुप्पट करा, 26 आली, ती 100मध्ये जोडा, 126 झाले, बरोबर आहे. 100मध्ये जोडा, ती 13ची दुप्पट 100मध्ये जोडल्यानंतर 126 झाले आणि हे 1 कॅरी म्हणजे किती झाले, 127 झाले. हा जो स्क्वेअर बनून आला तो कितीचा आला, 113चा आला. ॲज इट इज आपण सपोज 118चा घेतला स्क्वेअर. वन्स अगेन काय होणार आहे, या 18ची काय होणार आहे, वर्गसंख्या आपल्याला करावी लागणार आहे, कारण 100च्या पुढे 18 आहे. 18चा वर्ग किती आला मित्रांनो, 324. 1 ते 40पर्यंतचे वर्ग तोंडपाठ असले पाहिजेत, बरोबर आहे. या ठिकाणी 24 आलं, कॅरी 3 आला. आता 18, 118, 18 पुढे आहे, 100च्या पुढे 18 आहे, त्यामुळे 18ची दुप्पट करा. 18 दुने 36 आणि त्या 36मध्ये हे 3 ॲड करा, म्हणजे किती झाले, 39. ते त्या 100ला जोडा, म्हणजे 139 झाले. हा जो स्क्वेअर म्हणून आला तो आला 18चा, ठीक आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो सपोज आपण 125चा स्क्वेअर फाइंड आउट करतोय. काय करा मित्रांनो, 25चा स्क्वेअर लिहा, 625, बरोबर आहे. पण आपल्याला इथे कसं लिहायचं आहे, फक्त इथं 25 लिहायचे, युनिट आणि 10 प्लेस, बरोबर आहे. 6 कॅरी गेला आपला, 6 कॅरी गेला. आता 125ची दुप्पट करा, म्हणजे त्याच्यातल्या 25ची दुप्पट करा. 125 100 आणि जेवढ्या पुढं आहे त्याची दुप्पट करा. 125ची दुप्पट किती आली मित्रांनो, 150 आली. 150मध्ये 6 ॲड करा, 156 झाले. आता हा जो स्क्वेअर बनून आला तो कितीचा आला मित्रांनो, 125चा आला. म्हणजे हे अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपण स्क्वेअर फाइंड आउट केले मित्रांनो, ते पण 100च्या पुढील एवढ्या मोठ्या संख्यांचे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.